काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून शरद पवार नावेतून पळून जातील. एकत्रीकरणाबाबत काही विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने तशा पद्धतीचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मोठा काही विषय उरला नसल्यामुळे रोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमध्ये आणि प्रिंटमध्ये बातम्या चालवायला काहीतरी एक असा एक इश्यू लागतो. तर तो कधी दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, मग शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का, अशा नवनवीन कल्पना या मलाही मान्य आहे की काहीतरी चर्चा असते म्हणून तुम्ही बातम्या देता, पण त्या चर्चांमध्ये काही तथ्य नसतं. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे. त्यात राष्ट्रवादी जर जॉईन व्हायला म्हटली तर सगळे त्या पहिल्या नावेतून शरद पवार नावेतून पळून जातील आणि जो जो त्यांना चांगला चॉईस आहे तिथे जातील. सध्या चॉईस BJPचं आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आहे. आणि त्यामुळे आगामी 20-25 वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा फार काही प्रॉब्लेम दिसत नाही लोकांना. मग लोक विकासाची कामं त्यांची करून घेण्यासाठी, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रेफर करतील की BJP प्रेफर करतील.